नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 18 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता आणि फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथंही फॉलो करू शकता. आपण UPSCच्या पेपरचं सुद्धा विश्लेषण सुरू केलेलं आहे. तर MPSCच्या स्टुडंटनी पण ते नीट बघा, कारण बऱ्याचदा असं होतं की आपण UPSCचे पेपर बघत नाही. तर प्रिलिमचे तरी किमान पेपर तुम्ही जर नीट बघितले तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा फायदा होईल, कारण बरेचसे प्रश्न किंवा त्या प्रश्नांचा पॅटर्न दुसरीकडे कॉपी होत असतो. ओके, सो बघूयात आजच्या चालू घडामोडींचं विश्लेषण. राजनाथ सिंह आपले संरक्षण मंत्री यांनी लडाखला भेट दिलेली आहे. एकंदरीत जे काही वातावरण आहे ते अजून पण तापलेलंच आहे, हे क्लिअर आहे. कारण चर्चा चालू आहेत, पण सैन्य जे आहे, पॅनगॉंग सो लेक असेल किंवा फिंगर 4 नंतरचा सगळा रिजन असेल, तिथून चीननी पटकन माघार घेणं अपेक्षित आहे, पण ते तितकं सोपं नाही. आणि त्याच्यामुळेच आता संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा लडाखला भेट दिलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की 1 इंच भूमी पण आम्ही देणार नाही. आणि आधी संरक्षण मंत्री जाणार होते, ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी भेट दिली होती त्यावेळेस राजनाथ सिंह यांचाच दौरा होता, परंतु तो मग नंतर कॅन्सल करून पंतप्रधान तिथं गेले होते. आता लडाखमध्ये जी परिस्थिती आहे की तिथं मोठ्या प्रमाणावर रणगाडे, त्याच्यानंतर अपाचे, रुद्र, MI-17, MI-17V5 हेलिकॉप्टर्स है ना, हे सगळं तिथं आहे. म्हणजे आपण सज्ज आहोत, जर काही प्लस मायनस झालं तर आपलं सैन्य तिथं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की संयुक्त राष्ट्रामधला संबोधित केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, आणि त्यांनी याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे की करोनाची साथ जी आहे तर त्याच्यामध्ये जगात बदल होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. तर आता संयुक्त राष्ट्रामधल्या सुद्धा सुधारणा करोनाच्या बेसिसवर होणं अपेक्षित आहे, हे नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या याच्यामध्ये संबोधित करताना स्पष्ट केलेलं आहे की 193 सदस्य देश जे काही आहेत ना, MCQसाठी लक्षात ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या 193 सदस्य देशांच्या प्रत्येकाच्या अशा वेगवेगळ्या अपेक्षा आहेत आणि काळानुरूप काही गोष्टींमधले बदल जे आहेत ते होणं अपेक्षित आहे ना. तर एकंदरीतच त्यांचा जो रोख होता की संयुक्त राष्ट्रामध्ये नव्याने जे काही गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की शाश्वत शांतता आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर भरभराट जी काही आहे ती बहुराष्ट्रवादातूनच होऊ शकते. म्हणजे लिमिटेड 4 लोक जर आपलं प्रतिनिधित्व करत असतील तर त्या केसमध्ये गोष्टी वर्क होणार नाही. जसं मेन मुद्दा जो आहे भारताचा, जो सुरक्षा परिषदेचा आहे, आपल्याला अस्थायी सदस्यत्व आता मिळालेलं आहे, परंतु आपल्याला स्थायी सदस्यत्व तिच्यात पाहिजे. परमनंट मेंबर म्हणून आपल्याला तिथे जागा पाहिजे. तर असे बरेचसे इश्यू आहेत, तर ते नरेंद्र मोदींनी तिथं स्पष्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तर तो इराणशी रिलेटेड आहे. हे आर्टिकल आपण जे घेतलेलं आहे की जरी आता रेल्वेचा जो प्रकल्प आहे तिच्यातून भारत कट ऑफ झाला, पण इराणनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की इराणनी सांगितलेलं आहे की भारत जॉईन होऊ शकतो. भारताला जर जॉईन करायचं असलं तर लॅटर स्टेजमध्ये, म्हणजे आता आम्ही काम सुरू करतोय पण नंतरच्या स्टेजमध्ये भारत जॉईन होऊ शकतो, हे इराणनी जे काय म्हटलेलं आहे. तर एकंदरच ह्या आर्टिकलचा रोख इतकाच आहे की जरी इराण चायनाबरोबर कुठली भागीदारी करत असेल तरीसुद्धा इराणने हे स्टेटमेंट करून भारतासाठीचा दरवाजा मोकळा ठेवला आहे ना. ऑबियसली भारताने ही संधी जी आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे. जरी आज चीनबरोबर इराण जात असला, पार्टनरशिप करत असला, तरीसुद्धा भारत पॉलिटिकली इराणबरोबर एंगेज राहणं फार फार गरजेचं आहे. आता याच्यात पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की तुम्हाला मी यासंबंधीचे मॅप दाखवतो, त्या मॅपमधून तुम्हाला क्लिअर होईल की हे सगळे प्लॅन्स कसे आहेत किंवा भारत कसा एंगेज आहे. आपल्याला अफगाणिस्तानमध्येही आपला जो काही इंटरेस्ट आहे त्या सगळ्या गोष्टी त्या मॅपमधून क्लिअर होतील. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये इथं जे हा जो लास्ट पॅरा आहे याच्यात एक गोष्ट यांनी खूप प्रॉपरली सांगितलेली आहे की जरी चायनाबरोबर ही लोक पार्टनरशिप करत असली तरी चायनाचं जे काही मर्कंटाइलिस्ट नेचर आहे की ज्या पद्धतीने चायना मोठ्या प्रमाणावर व्यापारावर भर देतो आणि समोरच्या अर्थव्यवस्थेमध्ये स्वतःचा डॉमिनन्स दाखवण्याची जी काही वृत्ती चायनाची आहे ती इराणला खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. फक्त इश्यू असा आहे की चायना आणि आता US ने जे काही निर्बंध इराणवर टाकलेले आहेत तर त्या निर्बंधांना तोड समोर जे उभं राहू शकतं ते चीन उभा राहू शकतो, भारत उभा राहू शकत नाही, हेही इराणला माहीत आहे. कारण भारताचा इश्यू कसा आहे ना की आपल्यासाठी इराण महत्त्वाचा आहे, परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचा US आहे. कारण
एकीकडं यू एस बरोबरही आपल्याला चांगले रिलेशन ठेवायचे आहेत आणि ते संरक्षण सामग्री असू देत की बऱ्याच गोष्टी आहेत की यू एस आणि भारताचं जे काही रिलेशन आहे मग ते पॉलिटिकली असू देत किंवा संरक्षण डिफेन्सबद्दलचं असू देत किंवा बाकीचा व्यापार आहे. तर इराणपेक्षा कधीही आपल्यासाठी उजवा जो आहे तो यू एस आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की यू एस आणि चायना हे अशा पद्धतीनेच वर्क होऊ शकतं. चायना अगेन्स्ट इंडिया असं वर्क होऊ शकत नाही हे माहीत आहे इराणला आणि म्हणूनच त्यांनी चायनाला जरा मोकळीक दिलेली आहे, स्पेस दिलेला आहे. पण इराणला हेही माहीत आहे की चीनमुळे काय काय धोके आपल्याला असू शकतात, म्हणून भारतासाठीचा तो दरवाजा आहे त्यांनी तो ओपन ठेवलेला आहे आणि त्यांनी त्याचं स्टेटमेंट जे आहे ते स्पष्टपणे केलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भारताने इराणबरोबर कनेक्ट राहणं फार फार गरजेचं आहे. तर ही डिप्लोमॅसी आहे आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे की एकंदरच अफगाणिस्तानमध्ये सुद्धा आपण मधल्या काळामध्ये आपला जो फोकस होता तो झरांग देलाराम जो रोड आहे ना, कनेक्टिव्हिटी 220 किलोमीटरची बघा, 220 किलोमीटर झरांग देलाराम. तुम्हाला मॅप्स दाखवतो, मॅप दाखवल्यानंतर हे क्लिअर होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की 2050 नंतरचे जे काही आहे की तिथं जे काही कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन चालू होतं किंवा ज्याला इराण न्यूक्लिअर डील या ज्या गोष्टी आहेत तर ह्या वर्क झालेल्या नाही आहेत आणि मग सँक्शन आलेले आहेत. तर हेही लक्षात ठेवा. कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन ओके इराणशी संबंधित आहे, इराणशी संबंधित असणारी गोष्ट आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन. ओके, म्हणजे तुम्हाला सिम्पली असं विचारलं जाऊ शकतं हे कशाशी संबंधित आहे किंवा मग इराण न्यूक्लिअर डील. ओके, तर हे लक्षात ठेवा, इराण न्यूक्लिअर डील. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन हे इराणशी रिलेटेड आहे आणि यू एस आणि त्यांनी सगळं हे केलं होतं परंतु ते वर्क झालेलं नाही आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तुमच्यासमोर मॅप आहे बघा. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की चाबार पोर्ट ते कांडला पोर्ट 1000 किलोमीटर जवळपास हा रूट आहे सगळा आणि आपल्यासाठी हे सोयीचं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जे मिडल ईस्ट आहे, मिडल ईस्टशी आपल्याला जर जोडायचं असलं तर याच्यामध्ये ही जी रेल्वे लाईन इथून जाणार आहे तर या रेल्वे लाईनचाच इश्यू आहे. परंतु आता याच्यात त्यांनी क्लिअर केलेलं आहे की भारत नंतर जॉईन होऊ शकतो. चला, चांगली गोष्ट आहे, आपण बघूयात त्या काळात. भारताने मधल्या काळामध्ये जे केलेलं आहे हे काम केलेलं आहे झरांग देलाराम. ओके, झरांग देलाराम 220 किलोमीटरचा हा रस्ता आहे. ओके, आणि एकंदर हा जो प्लॅन आहे मजारे शरीफ, आता हे मजारे शरीफ UPSC प्रिलिम्समध्ये विचारून झालेलं आहे. ज्या लोकांनी UPSC प्रिलिमचे पेपर बघितले असतील तर हे ठिकाण कुठलं आहे तर अफगाणिस्तानातलं आहे. एकंदरीतच तुम्ही जर करंट नीट केलं तर ह्या गोष्टी वर्क होतात. काबूल, कंदाहार, हेरात, तर हे सगळे जे ठिकाणं आहेत हे अफगाणिस्तानमधले आहेत. मग तेही एक महत्त्वाचं आहे, कंट्री अँड प्लेसेस. ओके, तर हे सगळं जे आहे तर मध्ये रोड नेटवर्क अफगाणिस्तानमध्ये तयार करण्यासंबंधीचा हा इश्यू आहे है ना. कारण भारताचं ओपनिंग जे आहे, भारताला हा स्कोप मिळू शकतो अफगाणिस्तानच्या बाबतीमध्ये इकडून. तर ती पण एक महत्त्वाची बाब आहे. त्याच्यानंतर पुढचा मॅप बघा, मॅपमधून हे जास्त क्लिअर होतं अजून की हा जो रिंग रोड बनवण्यात येतो आहे बघा, हा जो आहे ब्ल्यू, तर तो रिंग रोड आहे. ओके, आणि याचं जे इनकम्प्लीट सेक्शन आहे रिंग रोडचं तर ते हे रेड कलरमध्ये हे इनकम्प्लीट सेक्शन आहे. पण कम्प्लिटेड जे आहे की कंदाहार, हेरात कम्प्लिटली रिंग आहे बघा ही है ना. त्याच्यानंतर काबूल, तर हा रिंग रोड कम्प्लिटली अफगाणिस्तानमधला. फक्त याचा इनकम्प्लीट पार्ट जो आहे तो हा आहे. ओके, आणि तुर्कमेनिस्तान जे आहे तर इराणला तुर्कमेनिस्तानमध्येही इंटरेस्ट आहे. तिथपर्यंत त्यांचे सगळे प्लॅन्स आहेत की हा रेल्वेचा रूट तुर्कमेनिस्तानपर्यंत घेऊन जाणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मग हे जे आहे लेमन नावाचं ठिकाण आहे बघा, त्याच्यानंतर बाला मुरघाब आहे, कैसार आहे, मैमाना आहे, अंधोअख आहे. तर हे सगळे जे काय आहे अफगाणिस्तानमधले ठिकाणे हे इनकम्प्लीट आहे. गोरमत नावाचं ठिकाण आहे बघा हे, तर हे ठिकाणं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा मॅप जो आहे तर तिच्यामध्ये क्लिअर आहे की भारताने कुठले कुठले इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट केलेले आहेत. तर झरंग देलाराम जो आहे तो भारताने इथं केलेला आहे. ओके, इंडियन जे काही प्रोजेक्ट्स आहेत अफगाणिस्तानमधले झरंग देलाराम. ओके, थोडंसं हे ब्लर आहे पण तरी ते मॅप तशाच पद्धतीने भेटलेले आहेत. ओके, झरंग देलाराम. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की पुले खुमारी ते काबूल. ओके, भारताने बघा जे काही केलेलं आहे ट्रान्समिशन लाईन पुले खुमारी, हे पुल ए खुमारी ते काबूल हे भारताने केलेलं प्रोजेक्ट आहे बघा. ओके, तर हे पण एक लक्षात ठेवा
की अफगाणिस्तानमध्ये भारताचं काम काय आहे. त्याच्यानंतर सल्मा डॅम जो आहे ना, सल्मा पॉवर प्रोजेक्ट जो आहे तो इथं आहे. हेरात प्रोव्हिन्स जे काही आहेत तर इथं सल्मा प्रोजेक्ट जो काही आहे, सल्मा डॅम, हेही भारताने केलेलं आहे हेरतमध्ये. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की अफगाणिस्तानची पार्लमेंट बिल्डिंग जी काही आहे, ओके, आणि इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ अँड हदबिया स्कूल, म्हणजे त्यांची संसदसुद्धा भारताने बांधून दिलेली आहे. तिथं इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ हॉस्पिटलसुद्धा उभं करण्यात आलेलं आहे, तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. त्याच्यानंतर चिमटाला नावाचं ठिकाण आहे इथं एक, चिमटाला. ओके, तर ते इथं नाही दिलेलं, पण या मॅपमध्ये नाही आहे. तिथंही आपण चिमटालामध्ये जवळपास सबस्टेशन उभं करून दिलेलं आहे 220/110 20 kW. तर एवढं एक लक्षात ठेवा, महत्त्वाचे जे काही आहेत अफगाणिस्तानच्या बाबतीत भारताचं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर भारतात जी गुंतवणूक झालेली आहे, जे पहिलं म्हणजे हे आहे की वर्षभरातला जो काही पहिला लॅप आपला, आणि तिच्यामध्ये फर्स्ट क्वार्टर, ओके, FY फर्स्ट, तर तिच्यामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक भारतात जी झालेली आहे ती तमिळनाडूमध्ये झालेली आहे. ओके. आता हे काय आहे ना, पूर्ण वर्षभराचं नाही, फक्त एक क्वार्टरचं आहे. जर हे वर्षभराचं असतं तर प्रॉपर नोट्समध्येच घेतलं असतं त्याला. त्याच्यानंतर 2 नंबरला महाराष्ट्र आहे, त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची बाब आहे आपल्यासाठी. 3 नंबरला UP आहे, त्यानंतर JK आहे. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की पहिल्या याच्यामध्ये तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, परंतु ही जी आहे ती लोएस्ट इन 5 इयर्स आहे, बऱ्यापैकी कमी आहे. कारण एकंदरच कोविड-19 तुम्हाला माहिती आहे, फक्त हे फर्स्ट क्वार्टर आहे, पूर्ण वर्षभराचं वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे मग येत्या काळामध्ये याच्यात चेंजेस होऊ शकतात. त्याच्यानंतर पुस्तक बघा, आज शनिवार होता आणि त्याच्यामुळे इस्लाम अँड द फ्युचर ऑफ टॉलरन्स, सॅम हॅरिस आणि माजिद नवाज यांचं हे पुस्तक आहे. म्हणजे मुस्लिम उदारमतवादी जे काय आहेत त्यांच्यासमोर काय आव्हानं आहे आजच्या डेटमध्ये. मग तिच्यामध्ये सगळ्याच गोष्टी मुस्लिम रिलिजन संबंधीचे जे काही महत्त्वाचे ॲस्पेक्ट्स आहेत ते सगळे याच्यात कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर थोरी नेपाळमधलं ठिकाण आहे बघा. राम जन्मभूमी असल्याचा नेपाळच्या पंतप्रधानांनी दावा केला होता. आता ही काही आजची कालची गोष्ट नाही आहे, हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे. त्यांना ट्रोल पण केलं गेलं होतं है ना, अख्ख्या जगामध्ये नेपाळ दाखवला आलं होतं, म्हणजे ट्रोलर्सनी बऱ्यापैकी ओलींना ट्रोल केलं होतं. आता थोरी नेपाळ हे जे काही आहे, अयोध्या इन नेपाळ वगैरे म्हटलं जातं, तर हे ठिकाण पण लक्षात ठेवा. बघा, हे नेपाळमध्ये इथं जे आहे तर हे थोरी नावाचं ठिकाण आहे. ओके, तर हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. MCQ करता लक्षात ठेवा की नेपाळमधलं थोरी नावाचं ठिकाण. ओके, आणि हे ॲक्च्युली आता याच्यावर प्रश्न तुम्हाला टिपिकली विचारला जाऊ शकतो की थोरी हे ठिकाण कुठं आहे, कारण तर त्या याच्यामुळे ते न्यूजमध्ये आलं. आणि आता नेपाळने तिथं एस्कॅवेशन करायचा निर्णय घेतलेला आहे तिथल्या पुरातत्व विभागाने, की आम्ही इथं खोदकाम वगैरे करतो. आता करावं ना, काय त्याला. द प्रायव्हसी प्रोजेक्ट, न्यूयॉर्क टाइम्सचा प्रायव्हसी प्रोजेक्ट आहे आणि खूप महत्त्वाचं आहे हे आपल्यासाठी, की स्मार्टफोन जे काही आपण वापरत असतो, आपण बऱ्याचदा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मी एक्सप्लेन केलं आहे बऱ्याचदा, की आपली जी काही माहिती असते, म्हणजे साधी गोष्ट आहे, कुठलंही ॲप तुम्ही डाउनलोड करता त्या ॲपच्या याच्यात ते सगळंच विचारतो तुम्हाला, तुमचा ईमेल ID किंवा मग बेसिक सर्व अलाव करतो आपण, की तुमच्या गॅलरीचा ॲसेस, तुमचे फोटोंचा ॲसेस है ना, तुमचं लोकेशन, या सगळ्या गोष्टी अलाव केलेल्या जातात. आणि त्याच्यामुळे स्मार्टफोन वापरणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवायची जर असली किंवा हेरगिरी करायची असली तर त्यासाठीचं तंत्रज्ञान विनायास उपलब्ध आहे. गिरीश कुबेर यांचा लेख आहे आजच्या याच्यामध्ये, द प्रायव्हसी प्रोजेक्ट द न्यूयॉर्क टाइम्सनी केला होता. आणि याच्यामध्ये न्यूयॉर्क टाइम या वर्तमानपत्राला हे दाखवून द्यायचं होतं की स्मार्टफोनच्या रूपातून हेरगिरी तुमच्या आमच्या आयुष्याला कसं लपेटून टाकलं बाबा, हेरगिरी आपल्यापर्यंत कशी पोचलेली आहे. आणि त्याच्यासाठीच त्यांनी द प्रायव्हसी प्रोजेक्ट राबवला. आणि याच्यामधून ज्यावेळेस तुम्ही एखादा फोन आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, तर त्याच्यामधून दुसऱ्या मोबाईलला कॉल जातो आहे, म्हणजे अदर दॅन अँड्रॉइड बाकीच्या सिस्टीम पण याच्यात येतात स्मार्टफोनच्या, एकीकडून दुसरीकडे कॉल जातो आहे, तर तो कॉल जाणारी व्यक्ती मग त्या सर्वांशी ते कनेक्ट होत जातं आणि तो डेटा जो आहे तो कलेक्ट होत जातो. तर ते सगळं जे काय आहे की तुमची आमची हेरगिरी, किंवा साधी गोष्ट आहे लोकेशन ट्रेस वगैरे, त्याचेही ॲप आहेत. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या न्यूयॉर्क टाइम्सनी समोर आणलेल्या आहेत प्रायव्हसी प्रोजेक्टनुसार. आणि एकंदरच भारताच्या बाबतीमध्ये आपण बघितलं आहे की गुगलची इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, तर तिच्यामध्ये खाजगीपणा जपण्यासाठीचे कायदे आपल्याकडं नाहीत, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षेची शाश्वत प्रणाली समिती. आता संयुक्त राष्ट्रांनी अन्न सुरक्षेची शाश्वत प्रणाली समिती म्हणून एका समितीचं आयोजन केलेलं आहे, ती समिती नेमलेली आहे. ती समिती का नेमलेली आहे, तर आता अन्न सुरक्षा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यातल्या त्यात करोना काळामध्ये
अर्थव्यवस्था गडबडलेली आहे. अर्थव्यवस्था गडबडलेली असताना अन्न सुरक्षा हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो आणि त्याच्याकरता त्यांनी अन्न सुरक्षेची शाश्वत प्रणाली समिती ही नेमलेली आहे. याच्यामध्ये संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी एक समिती नेमली आहे. त्यात 2 मूळ भारतीयांच्या नेमणुका झालेल्या आहेत. तिच्यातली एक व्यक्ती ऑलरेडी आपण बघितली होती, रतनलाल, ज्यांना जागतिक अन्न पारितोषिक मिळालेलं आहे, तर ते आपण कव्हर केलेले आहेत. दुसरी जी व्यक्ती आहे उमा लेले. उमा लेले मूळच्या साताऱ्याच्या आहेत, पण त्या सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. उमा लेलेंबद्दल जर जाणून घ्यायचं असलं तर त्या अध्यक्ष आहेत इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिस्ट. तर त्या कृषी संबंधीच्या अर्थतज्ज्ञ आहेत आणि त्याच्या अध्यक्षसुद्धा आहेत. त्याच्यानंतर अभ्यागत प्राध्यापक आहेत कार्नेल विद्यापीठामध्ये. सल्लागार आहेत इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ दिल्ली. 2021 होणाऱ्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिस्ट या परिषदेची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावर आहे. आणि उमा लेले बघा साताऱ्यातून तिथपर्यंत पोचलेले आहेत. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे ना. तर पुरस्कार त्यांना जे मिळालेले आहेत, MS स्वामीनाथन पुरस्कार 2016-17, क्लिफ्टन हॉटन पुरस्कार 2018. पुस्तकाचं लेखनसुद्धा त्यांचं एका चालू आहे की फूड फॉर ऑल, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ॲग्रिकल्चर. तर हे पुस्तक ते सध्या लिहित आहेत, काम चालू आहे. तर फूड फॉर ऑल, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ॲग्रिकल्चर, तर हेही महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित आहे. आपण ऑलरेडी काल किहोतो होलोहन ही केस बघितलेली आहे. ज्यांनी बघितलेला नसेल व्हिडिओ त्यांनी बघून घ्या, कारण तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षा असू देत किंवा UPSC असू देत, मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्येच महत्त्वाचे खटले म्हणून लिहून आलेलं आहे. पक्षविरोधी कारवाया जरी तुम्ही केल्यात तरी आमदार खासदार अपात्र ठरू शकतात. आता मुद्दा असा आहे की सभागृहात जे वर्तन असतं त्याच्यानेच अपात्र ठरतात असा एक समज आहे. परंतु म्हणजे तसं आपण वाचतो, पण आपण काल बघितलेलं आहे 52वी घटना दुरुस्ती वगैरे. परंतु सभागृहाबाहेरची कृतीसुद्धा एखाद्याला अपात्र ठरवू शकते, तशी काही उदाहरणं आहेत. ओके. आता सभागृहाबाहेरचं वर्तन जे आहे ते पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत येत नाही असा युक्तिवाद सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांच्या वतीने 17 जुलै 2020 राजस्थान उच्च न्यायालयात करण्यात आलेला आहे. म्हणजे सभागृहाबाहेर आम्ही कुणाच्याही व्यासपीठावर जाऊ शकतो, कुणाशी बोलू शकतो वगैरे या पद्धतीने. आणि पक्षाच्या बैठकीकडं पाठ फिरवणं किंवा विरोधकांशी हातमिळवणी केली तरी खासदार आमदारांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण पक्षांतरबंदी कायद्यामध्ये सभागृहाबद्दल बोललं गेलेलं आहे. पण असे काही एक्झाम्पल्स आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पक्षाच्या बैठकीला जातच नसाल, पक्ष आदेश मानत नसाल किंवा विरोधकांशी तुम्ही हातमिळवणी सरळ सरळ करतायत बाहेर. आता पक्षाचा आदेश जर तुम्ही डावलला तर विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर म्हणजे असे शरद यादव यांच्याबद्दल झालेलं आहे की पक्षाचा आदेश डावलून विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर त्यांनी हजेरी लावली होती आणि त्यांची खासदारकी रद्द झाली होती ना. व्यंकय्या नायडू यांनी केलेलं आहे हे. त्याच्यानंतर गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जो आहे त्याचे 2 आमदार त्यांनी काँग्रेस सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला होता आणि राज्यपालांची भेट घेतली होती. आता ते मुळात कुठले गोव्यातल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार होते. तर गोमंतक पक्ष जो आहे तिथला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेचं पालन करणं त्यांच्याकडून अपेक्षित होतं. परंतु त्यांनी स्वतः राज्यपालांची भेट घेतली आणि त्या मुद्द्यावर या 2 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने या कारवाईच्या बाजूने निकाल दिला होता, तर ते एक महत्त्वाचं आहे ना. म्हणजे त्यांचं जे काही रद्द झालं सदस्यत्व, तर सर्वोच्च न्यायालयाने पण म्हटलं होतं की हे योग्य आहे. राजस्थानमध्ये आता काय झालेलं आहे, राजस्थानमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्ष जो आहे तर त्यांनी बैठक आयोजित केली होती, ज्याला सलग 2 दिवस सचिन पायलट यांच्यासह 19 आमदार अनुपस्थित होते. आणि त्याच्यामुळे पक्षाचा आदेश त्यांनी मानला नाही, म्हणून या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रतोदाने याचिका दाखल केली आणि याच्यातून विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना नोटीस बजावलेली आहे. आता हे प्रकरण राजस्थान उच्च न्यायालयात गेलेलं आहे. सो एकंदरच पक्षांतरबंदी आपण करून ठेवणं गरजेचं आहे आणि ती केस जी आहे किहोतो होलोमन, तर तेही करून ठेवा. कालचे प्रश्न बघा. कौशल भारत कुशल भारत योजनेबाबत बिनचूक विधान ओळखा. योजनेची सुरुवात 16 जुलै 2015 झाली, बरोबर 5 वर्ष कंप्लीट झालेत. 2022पर्यंत 40 करोड तरुणांना कौशल्य प्रदान करणं हे लक्ष्य आहे. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. रेवा सौर ऊर्जा प्रकल्पाबद्दल बिनचूक विधान ओळखा. आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे
अतिशय बरोबर है ना. पहिला अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प जो राज्याबाहेरच्या संस्थांना ऊर्जेचा पुरवठा करणार आहे, हेही बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. नीला सत्यनारायण यांच्याबद्दल सत्यविधान ओळखा. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. ओके. आणि हिंदी मराठी इंग्रजी भाषांमध्ये त्यांनी पुस्तकं लिहिलेली, दोन्ही बरोबर आहे. जागतिक सर्प दिन कधी साजरा केला जातो? 16 जुलैला साजरा केला जातो. जागतिक कौशल्य दिन 15 जुलैला साजरा केला जातो. तर हे लक्षात ठेवा. आजचे प्रश्न घ्या. IAS मेन्स करता इंडिया मस्ट कंटिन्यू टू रिमेन पॉलिटिकली एंगेज्ड विथ तेहरान डिस्पाईट इट्स पार्टनरशिप प्लॅन विथ चायना क्रिटिकली ॲनालाइज. आता बघा, एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. तर काही स्टुडंट काय करतात की आता हे जे आर्टिकल होतं त्या आर्टिकलवरून हा प्रश्न बनवला आपण, तर त्या आर्टिकलमधलं सगळं लिहून काढायचं. तसं नाही करायचं. याच्याशी रिलेटेड बाकीच्या गोष्टीही तिथं आल्या पाहिजेत, बाकीची एक्झाम्पल्सही आली पाहिजेत, हे लक्षात ठेवा. MPSC करोना काळ आणि भारताची आत्मनिर्भरता. प्रश्न घ्या आजचे. उच्च शिक्षण खालीलपैकी कोणत्या सूचीत नमूद केलेले आहेत? केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, यापैकी नाही. खासदार आमदारांच्या पात्र अपात्रतेविषयीचा खटला कोणता? बेरुबारी युनियन, मिनर्वा मेल्स, केशवानंदा भारती की होतो लोहन. संयुक्त राष्ट्राचा स्वतंत्र पर्यावरण विभाग 1972 सुरू झाला. स्टॉकहोम परिषद 1974 पार पडली. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. नीला सत्यनारायण महाराष्ट्रातील पहिल्या IAS अधिकारी होत्या. महाराष्ट्रात मुख्य सचिवपदी अद्याप एकाही महिलेची नियुक्ती नाही. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, यापैकी नाही. भारतात 2014 पासून माता मृत्यू दरात सतत वाढ होत आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या ध्येयानुसार SDG 3.1 70पेक्षा कमी माता मृत्यू दर असायला हवा. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. तर या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी. या स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.